तुम्ही 1000-1500 पोलिसांचा फौज फाटा आणून आमच्यावरती क्रूरपणानं प्राणघातक हल्ला घडून आणता, गोळ्या घालता त्यांना, म्हणून बोलतो. यांनी खोट्या केसेस लाखो पोरांवरती केल्या. यांनी आमचं शिंदे समितीचं होतं ऑफिस ते बंद केलं 7व्या माळ्यावरच, का बोलू नाही. यांनी आमच्या मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या पोरांच्या माय माऊली घरी एकटी राहिली. 2 वर्षाचं, 5 वर्षाचं, काहींना 1.5 वर्षाचं लेकरू आहे. कुशीत घेऊन ती आई एका कोपऱ्यात रडती. नवरा करता होता, मराठा आरक्षणासाठी आत्महत्या झाली. त्या माय माऊलीच्या कंपाळाचं कुंकू पुसायला जबाबदार सुद्धा देवेंद्र फडणवीस. जर आरक्षण दिलं असतं तर ती आत्महत्या झाली नसती. तरीही त्या माऊलीचा कंपाळी कुंकू नसून या माणसानं तिच्या पैशाने नोकरी पण रोखली. कित्येक कारनामे केलेत, सांगायला गेलं तर दिवस पुरणार नाही. इतक्या क्रूरपणानं मराठा समाजाशी वागले. आता पुन्हा एकदा मराठा बघणार 29 ऑगस्टला. कोणत्या पोरांना त्रास देतोय, कोणत्या गाड्या अडवतोय, कुठं तर आम्ही शांततेत जाणार, लोकशाही मार्गानच करणार, कुठं काडी सुद्धा मोडणार नाही, इतकं शांत जा. पण सुट्टी नाही. मुंबई बंद करणार. आमची मुंबई आहे, कोणाच्या का बापाची का? मुंबई आमची आहे, मुंबईत राहणारे लोक आमचे आहेत. आम्ही शांततेत जाणार, ते आम्हाला सहकार्य करणार, आम्ही त्यांना करणार. फक्त आम्ही मागणीसाठी चाललोय. मुंबई आमची आहे, मुंबई शांततेत राहिली पाहिजे, हेही सगळ्या मराठा समाजाला मी सांगितलेलं आहे. आणि पाठीमागच्या वेळेस तुम्ही अनुभवलं सुद्धा. शांततेत गेलोत, शांततेतच आलोत. आता सुद्धा शांततेतच मुंबईत जाणार आम्ही. कोणालाही त्रास होणार आमच्याकडून असं कधी होणार नाही. तुमच्याकडून मात्र आम्हालाही त्रास होऊ देऊ नका. आणि तुमच्या देवेंद्र फडणवीसला सुद्धा सांगा, एकाही माणसाला त्रास द्यायचा नाही. मागच्या वेळेस वाशीपर्यंतच गेले, त्यावेळेस पुढे जाणार आहे. पुढे गेलेले सुद्धा शांततेतच वापस आहे. पुढं माझ्या अगोदर दोन्ही ग्राउंड फुल होते. आझाद मैदान पण, छत्रपती शिवाजी महाराज पार्क पण. लोक आले का नाही गपचिप माघारी. यावेळेस सुद्धा लोक 10 पट असतील, नाहीतर तोंडवर नाव घ्यायचं नाही. आझाद मैदान सगळेच मैदान मागितलेत आम्ही त्यांना, आम्हाला पुरेच मैदान लागणार आहे. आता सरकारतर्फे कोणी तुम्ही घोषणा केल्यानंतर आंदोलनाची कोणी संपर्क साधला का नाही? जाती द्वेष, आकस मराठ्यांचा अपमान करायचा, मग ते संधी सोडायची का? सोडत नाहीत ना ते. शेवटी फडणवीस साहेब आहेत, महान व्यक्तिमत्वाचे, महान विचार. शांतता भंग करणारा मंत्री, शांतता भंग करणारा मंत्री एक पद पाहिजे राव. शांतता भंग मंत्री एक पाहिजे, एक पद पाहिजे, ते त्यांच्याकडे असायला पाहिजे. 2-4 मंत्री करतात की ओरडे ती कामं, हिंदू मुस्लिम अमकं तुमकं करून. नाही नाही, त्यांना कुठं ठेवला आता? नाही नाही नाही, त्यांना लगेच मागून एक वस्ताद आणून ठेवला. त्यांनी बी ध्यानात आणून घ्यावा. हा, फडणवीस साहेब किती डेंजर आहेत, तुम्हाला वस्ताद आणून ठेवला एक जोडीदार त्यांनी. आता ते पण सभा घ्यायलेत. आक्रमक होत नाही, मध्यस्थी का करत नाही? दोन्ही उपमुख्यमंत्री ते पण मराठा समाजाचेच आहेत. त्यांच्या का आता ते नुसतेच पळत तिकडून तिकडून काय ती गरज होत तरच असतात. फडणवीस साहेब म्हणते त्यांना सत्तेत येऊस तर, शिवसेनेची जिरूस तर, उद्धव ठाकरे साहेबाची जिरूस तर त्यांनी शिंदे साहेबाला आणलं. आता सत्तेत आले, सत्तेत आले. आता अजितदादाचं त्यांच्या दोघांचीच फाईट लावून दिली वाटतं. हे म्हणतं मग आपला निधी पुढे, ते म्हणतं मग आपला ओळीला कुंकर. कोण कोणाला ओळी काही याचाच मेळ लागणार, चंद्र ओळील्यासारखं असा फचका करून ठेवला नाही फडणवीस साहेबांनी. ते लय चतुर समजत स्वतःला, पण एखाद्या दिवशी जनता अशी कोथडा कोथडी करीन ना, काहीच मिळणार राहिला. आता अजितदादाच मागं सुटून सोडून दिले. हे असले नमुने बाजी ते. आता त्यांच्यात कोणी वळवळ केली त्यांच्या मागच जोडून देते. बाहेर पडावं ते आता मध्ये मध्ये स्वप्न बघत होते, मला वाटतं ते महाजन साहेब, ते पलीकडचे महाजन साहेब कुठे ते, हा ते मध्ये मध्ये त्यांचंच उपमुख्यमंत्री आलं बहुतेक. त्यांचं कटलं का कोणते दुसऱ्यालाच म्हणाले दादा उपमुख्यमंत्री करू शकते ते. लय पचकोबा आहे त्यांच्यात, लय पचकाबा म्हणजे डेंजर काम आहे ते. दादा बाहेर पाडव कसं? दादा बाहेर पडावं ते मग काय करायचं, बाहेर पडून येतात घुस. एकूण मराठा मंत्र्यांबद्दल काय होतंय? मराठा समाजासाठी भांडताय, तुमच्या मराठ्यांना तुमच्या समोर उभं करतात ना. बरं झालं ना, यांनी डोक्यावर चढून ठेवते ना. लय डोक्यावर चढली होती. आपले लोक थोडे मोठे करायचे, त्यांना देऊ लागायचं. दुसरे डोक्यावर चढून ठेवले, आता तेच मुटक्यावर पाय द्यायला लागले. बरं झालं ना, यांचे डोळे उघडतील. भाजपमधल्या मराठ्या सुद्धा तेच एकाच एक जोड आणून ठेवते भाजपमधल्या मराठ्यात सुद्धा. मी सांगतो, मला 95% मला भाजपमधले मंत्री आमदार बोलत आहेत, खासदार मंत्री आमदार पडेल तर सगळे बोलत आहेत कसा पडलं म्हणून. आपण एक तर खोटं बोलत नाहीत, सगळे बोलत आहेत. पण ते म्हणजे बोलावं करावं का, खतखत सगळ्यात प्रचंड. पण जाईन कोण तसं, यांना बाहेर पडणे राहत राहा, मी ते सांगू शकत. पण बरं झालं अजितदादाच्या
शिंदे साहेबाच्या लक्षात तरी आलं की आलंय का नाही माहित नाही आणखीन बी यांनी डोक्यावर चढून ठेवलं सगळ्याला सल्ला काय आहे त्यांना दोघांना? आणि ते सल्ला द्यायची ते नमुनेतले शाने आहेत नाही त्या आपण सल्ला द्यायचा काय सल्ला आहे? सल्ले फल्ले नाही देत मी कोणाला मग दणका सुरू असतो मी यांना सगळ्या तिघाला ठेप्याला आणतो 29 ऑगस्टला सल्ले फल्ले देत नाहीत आपण. पण जसं की यांचं सगळं बघितलं घरात घुसून फडणवीस साहेबांनी ते घरातून खिडकीतून येते दारातून येते ते लय कलाकार आहेत यांच्या घरात का काय बघून गेले यामुळे यांना हालताच आहे ना. हा तर यांनी दोघांनी असं करायला पाहिजे ना आहे ना संधी सत्तेत त्यांच्या घरात डुकून बघितलं पाहिजे कोणी कोणी किती किती खाल्लंय. हा पुढं जर कमी सत्ता फत्ता आली यांची तर असं मागं लागायचं ना तुमच्या लागले होते तसं बदला होत असतो. कोणी अमृत पिऊन आलेला नाही बदला होत असतो बदला होणार. पण हे सरकार ठिकाण का अशी परिस्थिती असेल? टिकायला काय त्यांनी अर्धे यांच्याकडे उभा केले त्यांनी फडणवीस साहेबांना अर्धे शिंदे साहेबाकडे केले अर्धे अजितदादाकडे केले यांचं कोणी खाली घंट्या यांचं खाली कोणी आणि त्याला किती कमी पडत तेवढं त्याने शाळा करून ठेवलेली सरकार पुढे. कसं काय पडत. आगामी स्थानिक स्वराज्य निवडणूक आहे तुम्ही काय आवाहन कराल समाजाला कारण आता तिन्ही पक्ष एकत्र येते आरक्षण नाही. राहिलं नाही अशा अवस्था आहे. तिन्ही पक्ष काय एक राव सगळ्याची भजी ते आता सांगितलं ना तुम्हाला आणि ते सांगत नाहीत फक्त आतून बोलत आहे निधीचा लय पाच काय जणून आता तर ह्यो निधी जणून पहिल्यांदा असं होतं की तुम्ही काय आदेश देणार का कार्यक्रम आपल्या समाजाला ते की बघू ना यांनी आमच्यावर अन्याय केल्यावर त्यावेळेस बघू आज नाही सांगत तेव्हा समाजाची बैठक होईलच परंतु यांच्यातच लय खेळ आहे त्यामुळे आमचं वाटोळं व्हायलंय हे मात्र सत्य आहे. पण डोळे उघडावं असं मला वाटतं भाजपमधल्या सगळ्या मराठ्यांच्या आमदार मंत्र्यांनी खासदारांनी भाजपमधल्या हे शिंदे साहेबाची आणि अजितदादाची याच्यामधल्या आमदार खासदार मंत्र्यांनी कार्यकर्त्यांनी सुद्धा डोळे उघडावं बेसावध राहू नये असं मला वाटतं. कारण हा माणूस विचित्र आहे प्रचंड समाज द्वेषानं बरबाटलेला आहे. आमच्या बीडच्या एका नेत्यांनी मोठं केलं त्यांना त्या टायमाला असा माणूस विचित्र त्याने 10 वर्ष मधल्या काळात वनाच बघायला लावला होता. लय नमुनेबाज आहे तो गडी फडणवीस गडी असा नमुनेबाज आहे कोणाला कवाशी कोणाच्या अंगावर घालीन मिळणे आणि सगळ्याला कळाले हे अंगावर घालणारा माणूस आहे 100% त्यांच्या सुद्धा. तर पटेल तुम्ही उद्या स्वराज्याभिषेकला रायगडावर चाललात पण ते भिडे गुरुजी तर म्हणले की हे झालंच नाही पाहिजे वगैरे जाऊन तिकडे 6 तारखेला कुत्र्या नाही पाहिजे. 6 जूनला ते काय चालू आहे ना आता ते काय उद्या होणार आहे नाही ना पण मग राज्याभिषेक. भिडेगुडी मग ते असं- हे असं का त्यांना कोण तारखेनुसार ना 6 फडणवीस साहेबाचं रसायन डेंजर आहे. हा. आपण मालाला काय करतो युरिया सुकला खत टाकीतो त्यांच्याकडे वेगळंच काय कोण आहे रसायन ते फेकलं की माणूस फाड 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 करतो कोंबडी सारखा ते फडणवीसचं रसायन आहे त्यामुळे ते तर काय कुणी वळवळ करतो ताबडतोब. सरकारला काही होऊ शकत नाही असं तुम्ही म्हणता त्याच सरकारच्या प्रमुखांबद्दल तुम्ही नाही मी लगेच सापडू का कोण तुम्हाला तर असं आता वर्षभर समजा झालं 4 वर्ष बाकी आहेत. तर ते का तुमची मागणी मान्य करतील असं वाटतं जो माणूस सतत इतक्या टोकाचं बोलतो मान्य करणार नाहीत मागणी मान्य तुम्ही बघा ते इतकी दिवस केलीच नाही नाही पण आता करायची एवढं असती तुम्ही- तर काय मागच्या असतं? 1.5 वर्षात केली असती कसं दादा, पहिल्या छत्रपती. कायद्यात बसत नाही तुम्ही कायद्यात म्हणताय टिकणार की नाही ते जोड्या लावण्यात पक्के आहेत मग तसंच मराठा समाजाचं कोणीतरी वेगळं तुम्हाला अपोजिट उभा करतील ना असं वाटतं का तुम्हाला? केलं की 1.5 वर्ष काय केलं त्यांनी मग लय मोठे केले ते मराठी असे येत गरीब मी गरिबांची लढाई लढतो त्याच्यामुळे गरीब मराठी एकूण सगळे कुणी वळवळ करायला लागलं की गरीब मराठी बरोबर कार्यक्रम बसविते म्हणून ते काय सगळ्यात महत्वाचं मी माझी स्तुती नाही करत मी समाजाशी खूप प्रामाणिक आणि इमानदार निष्ठेनं म्हणून समाजाला माहिती देऊ शकतं तर आरक्षण हेच लेकरं देऊ शकतं आणि मी काय वाईट केलं समाज माझ्यापासून लांब जायला तुमच्याच लेकरासाठी बांधतो तुमच्याच लेकरासाठी वैर घेतलंय आणि शरीरही साथ देत नाही उपोषणानं काय वाईट करतोय मी समाज कुठं जाईल काय त्यांच्या लेकराला मोठं होत रिक्षा आणणाऱ्याला वाटत नाही तेच लेकरू मोठं हो टेम्पो जीप ट्रक चालवणाऱ्याला वाटत नाही ऊस तोडणाऱ्या मराठीला वाटत नाही तेच लेकरू मोठं हो हमाली करणाऱ्याला माथाडी कामगाराला वाटत नाही एसटी चालवणारा मराठ्याला वाटत नाही त्याचं लेकरू मोठं व्हावं डॉक्टर मधल्या त्या हॉस्पिटलमध्ये नर्स येतं डॉक्टर यांना वाटत नाही पोरग मोठं हो शिक्षकाला वाटत नाही पोलिसांना वाटत नाही आपलं लेकरू मोठं हो शेतकरी मराठ्यांना वाटत नाही मी काय वाईट करतोय त्यामुळे ते कुठं जाणार आहेत ते इथं जोडी लावू शकत नाही आणि लावली बी तरी माझी विनंती येणे जर जोड लावली ना तुम्हाला हात जोडून विनंती समाजाचं वाटोळं होईन असं पाऊल उचलू नका तुम्हाला यायचं आमच्यासोबत तर या नसं यायचं तर शांत बसा पण समाजाच्या अन्नात माती घालू नका कारण देवेंद्र फडणवीस संधी सोडत नसतो असा माणूस आहे देव पण बघू
29ला कसे देत नाहीत बघू. एक गरीब ड्रायव्हर आहे, त्याचा 2 वर्ष झाले पगार हाकेंनी दिला नाही अशी त्याची तक्रार आहे. चर्चेचा विषय हाकेंकडून- Fortuner गेले, OBC समाजाला एक मिनिट. तर त्या ड्रायव्हरला काही मदत करणार आहोत का? मी एकदा पर्सनल मॅटरमध्ये मी कोणाच्या पडत नाही, एक नाही. आता माझा पहिल्यापासूनचा स्वभाव, आणि त्यातल्या त्यात मी यांना आणखीन विरोधक मानल्या. जे तुम्ही नावं घेतात ना, 2 वर्षापासून माझा शब्द ऐकतो ते खूप फडणवीसचं ऐकून, ते येवल्यावाल्याचं ऐकून खूप आमच्यावरती त्रागा करतात. पण मी आणखीन त्यांना विरोधक मानलेला नाही, कारण त्यांचं आमचं कधी वैरच नाही. नेत्याला मी सोडत नाही. त्यांचे नेते कोणाचेच नसतात ना, धनगराचे आहेत ना, मराठीचे, ते बी दऱ्या खोऱ्यात मेंढ्या संभळीत आहेत. त्यांचं लेकरू मोठं व्हावं वाटत नाही. एसटी आरक्षणात गेल्यावर कोण मागत रे, मी तरी म्हणतोय. आणि एकदा शब्द बाहेर गेला की मी ते करतो. त्याच्यामुळे त्यांना विरोधक मानलेलं नाही, त्यामुळे मी त्यांना बोलत नाही. ते बोलतेत, पण जेव्हा मानन तेव्हा बघू, मग तेव्हा बघा पटेल आपला साहेब, कचरा तुम्ही कसा. आरक्षणाची मागणी करता ओबीसी मधनं, मान्य आहे. ऑब्व्हियसली तुमची मागणी तुमच्या दृष्टीने जास्त आहे. पण जे आता मध्ये पोलीस भरती झाली त्याच्यामध्ये एससीबीसी पेक्षा ओबीसीचं मेरिट हे हाय होतं. मग काही मुलांचं म्हणणं असं तर मग आमचं नुकसान होतं, एससीबीसीत असलेलं काय वाईट आहे? आता 2 आहेत ना, कुणबी पण आहे आणि एसीबीसी पण आहे. कुणबीतलं राज्यापासून केंद्रापर्यंत आहे. एसीबीसीचं तुम्हाला राज्यापुरतं आहे. पोरांना जिथं दोन्ही आरक्षण आहे, जिथं जाता येईल तिथं जायचंच आहे. आणि जर काही तोटा झालाच तर 29 पर्यंत मी आरक्षण 100% आणणारच आहे. म्हणून मराठ्यांनाही सांगतो, यावेळेस सगळेच बाहेर पडा. शेवट फाईट, अंतिम आरपारची लढाई होणार यावेळेस. अंतिम लढाई. छत्रपती शिवराय सुद्धा वेळोवेळी लढले. नाही, पण बराच त्याच्यामुळे वेळोवेळी आपल्याला आंदोलनं करावं लागणार आहे. बार बार मुंबईला काय असं कधी म्हणायचं नाही. 3 महिने मला वेळ द्या, आजपासून 29 ऑगस्टपर्यंत 100 पिढ्याचं मराठ्यांचं कल्याण होतंय आरक्षणामुळं. आणि बाकीच्या लोकांनी ज्याला यायचंय त्यांनी 15-20 दिवसासाठी मुंबईत यायचंय तयारीने. ज्यांना यायचं नाही त्यांनी फक्त 2च दिवस आम्हाला वाटा लावायला आणि तुम्ही तुमचे वापस या. सगळा वर्ग मात्र बाहेर पडा. नाही. पाटील, विषय असा आहे की ज्यावेळेस पंजाबच्या शेतकऱ्यांनी दिल्लीत आंदोलन केलं होतं, ते आंदोलन 3-4 महिने चाललं. ते भाजप सरकारने मोडीत काढण्याचा प्रयत्न केला. आता तुमचं आंदोलन सुरू झालं, अशी भीती वाटते का तुम्हाला ते मोडीत काढतील? मोडीत का काढायचे आम्ही नाही का, मग ते जाऊन द्या ना, उगाच चालतो. मग माझा दिमाग का लगेच होतो ताबडतोब. मी शांत आहे. देवेंद्र फडणवीस साहेबांनी ताबडतोब डोकं लावावं. आपल्या संग नाद करायचा नाही. हो, आपण प्रामाणिक आहे. तुम्ही माझे शत्रू नाही, वैरी नाही. तुम्ही दिलेले आश्वासनं तुमच्या सरकारने पुरे करायचे 29 ऑगस्टला. त्याच्या आत तुम्हाला तारीख दिली आम्ही त्याच्यावरती, निवेदनावरती. 28 का जुलै, 29 जुलैच्या आत सगळ्या मागण्या मान्य करा. आम्ही गुलाल घेऊन येतो मुंबईला. पटेल साहेब, नाही, पण हे सरकार तब्येत आल्यापासून कोणाचं साथ म्हणजे देत आता नाही, हे तुम्ही मागायचं सरकार नाही. येऊन 4 ते 5 महिने लागले. या सरकारचे मुख्यमंत्री असतील किंवा दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, त्यांच्याशी तुमच्या संदर्भात चर्चा झाली आहे? शिष्टमंडळ भेटलंय, तुम्ही त्यांची भेट घेतली आहे का? काही चर्चा झाल्यात का या संदर्भात? टाइम नाही ना, त्यांना टाइम नाही ना. बिझी, ते बिझी असतात. थायलंडला जाय, ह्या इकडे जाय, तिकडे जाय. कुंकड काय बघायला जातात, कोणाचं इंग्लंड अमके तमके हॉलंड, ते जातात. ते कुंकड काय बघून येते तिथं बघायचं होतं, तिकडे लांब जाऊन बघत येत वाटतं. ते टाइम नाही. त्या गरीबाशी शेतकऱ्याशी नाही, पण तुमची भेट झाली का? म्हणजे बोलणं होणार झालंय नाही दादा. कुणाशी? टाइम 4 महिन्यात एका मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री. नाही, तिकीट वाटायची आहेत. आता लाडक्या बहिणीला खोटं बोलून पुन्हा मतदान घ्यायचं, हे गडबडीत असते ते कवा. पण त्यामुळे ते कधी वेळ देत नाहीत. मराठ्यांचा इतका द्वेष आहे त्यांना प्रचंड. नाही, किती वेळा वेळ मागितली तुम्ही? मागतच नसतो. वेळ दिली नाही, मागितली पण. मागतच नसतो. यायचं तुला ये. मी कोणत्या मंत्र्या संघ ते मित्रत्व नाही करत, सरकार संघ नाही. इथं आंदोलन सुरू आहे, तुला यायचंय का? बळत मागं पळायचं काय त्यांचे? आणि त्यांच्या मागं पळून तुमच्या मात प्रश्न मिटत असते. ते तर म्हणतात गाठला उलची गोड बोललं ना मंत्र्या संघ, तरी ते म्हणतोय घंटाभर बसल्या आला काचाट्यात फुटायचं मागं दिसतो. मी घंटाभर शेंगा आणतो ना, असे घोडे लावतो. नंतर ते म्हणतात नाही राव, हे नाही फुटत. नाही, रिअल आहे. मी प्रामाणिक आहे माझ्या समाजाशी. त्याच्यामुळं आरक्षण घेणार. फक्त मराठ्यांचा किती द्वेष आहे हे मराठ्यांच्या लक्षात येणार आहे यावेळेस. फडणवीस किती द्वेष करतो हे मराठ्यांच्या लक्षात येणार. चर्चेला बोलवलं तर जाणार का त्याच्या आधी की तिकडे चर्चेला बोलवलं? त्यांना यायला तिकडे काय झालं? त्यांच्यावर काही इमान नाही का? काय नाही. बाकीकडे हिंडायला जमत त्यांना. कुंकडं जातात बिगर कामाचं, जिकडं नाही तिकडे इमान घेऊन जाते, हेलिकॉप्टर घेऊन जाते. त्यांना येऊन गोरगरीब जनतेशी चर्चा करतात. आमचा पैसे नाही इतक्याला मिळाला.
उपोषणाचं कोणी स्वरूप काय असेल पडल्यावर? कारण तब्येत तुमची साथ नाही, तुम्ही मागेच म्हणले आता उपोषण होऊन बस आता, पण आंदोलनाचं स्वरूप आम्ही वेगळं ठेवू. मी समाजाला जे सांगतो ते करतो. त्याच्यामुळं मी 2 रथ घेऊन आले, एक विजय रथ आणि एक अंत्ययात्रेचा रथ. दोन्हीपैकी एक वापस जा. देवेंद्र फडणवीस ठरवायचं काय करायचं. आणि मी समाजाला सांगितलं की मी आता वापस येणार नाही. एक संधी तुमच्या सगळ्याच्या साक्षीनं दिली होती. आपल्याला आडमुठं म्हणूनही वेळ देत नाहीत म्हणून आपण त्यांना वेळ दिली होती. 1.5 वर्ष झालं वेळ दिलेली. आता तुम्ही बी मी बी मुंबई सोडायची नाही. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.